गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सोलापुरातील 3 सराईत गुन्हेगारांना सोलापूर शहर आणि उर्वरित जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलंय। इसम नामे इम्रान रफिक शेख वय 23 राहणार पाटीलचाळ मुरारजीपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2019, 2023, 2024 आणि 2025 या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं, सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणं, महिला अत्याचाराचे गुन्हे करणं, सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्यांच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता। तर इसम नामे राजू उर्फ राजेश सिंग राम राठोड वय 25 राहणार शुक्रवारपेठ माणिक चौक सोलापूर याच्या विरुद्ध सन 2021, 2023 आणि 2024 या कालावधीत सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणं, सामान्य नागरिकांना मारहाण करून जबरदस्तीनं पैसे काढून घेणं, जबरदस्तीनं पळवून नेऊन दुखापत करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता। त्याचबरोबर इसम नामे अब्दुल वहाब नबीलाल शेख वय 37 राहणार सोनियानगर 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर याच्या विरुद्ध सन 2022, 2023 आणि 2025 या कालावधीत मंगळसूत्र चोरी करणं, मोबाईल चोरी करणं यासारखे एकूण 6 गुन्हे दाखल होते। त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं या इसमाला शिक्षा दिल्यानं त्याच्याविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावांच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी तिघांना सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा इथून 2 वर्षांसाठी तडीपार केलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक NS कानडे यांनी दिली।